नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 यासाठी एक महत्त्वाचा विषय सामाजिक शास्त्र सोशल सायन्स यावर आधारित एक महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू करतोय। आणि सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे हा 60 प्रश्न आणि 60 गुणांसाठी असतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहास या विषयावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न पहिला, माऊ माऊ चळवळ कोठे झाली? उत्तर, केनिया। मित्रांनो, माऊ माऊ चळवळ ही 1950च्या दशकात केनियामध्ये झालेली एक राष्ट्रवादी आणि वसाहत विरोधी बंडखोरी होती, ज्याचा मुख्य उद्देश ब्रिटिश वसाहतवादाचा प्रतिकार करणे आणि केनियाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता। मित्रांनो, आज जे क्वेश्चन आहेत ते सर्व PYQ आहेत 2021च्या पेपरचे, आणि त्यावर आधारित अजून कसे प्रश्न येऊ शकतात ते आपण आज बघणार आहोत। तर प्रश्न दुसरा, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर उत्तर, दादाभाई नौरोजी। मित्रांनो, व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र 1883 मध्ये बॉम्बे या ठिकाणी सुरू झाले। तसेच दादाभाई नौरोजींचे अजून एक महत्त्वाचे वृत्तपत्र रास्त गोपतार हे देखील बॉम्बे या ठिकाणी 1851 मध्ये सुरू झाले। प्रश्न तिसरा, विजयभूमी लाल बहादूर शास्त्री वीरभूमी ? तर विजयभूमी आणि वीरभूमी हे समाधी स्थळ आहे। तर विजयभूमी हे लाल बहादूर शास्त्रींचे आहे, तर वीरभूमी हे राजीव गांधी यांचे आहेत। त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांचे राजघाट, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी। प्रश्न चौथा, चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅशचे महत्त्व सांगितले? तर उत्तर, कृष्ण भक्तीचे। प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषध उपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, हे डॅश डॅश या गुणाचे उदाहरण आहे? तर हे संघटन चातुर्य या गुणाचे उदाहरण आहे। मित्रांनो, यानंतर आपण पार्ट 2 बघूया। त्यामध्ये राज्यशास्त्राचे काही PYQ आणि त्याचं सविस्तर विश्लेषण देखील बघूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास डॅश डॅश म्हणतात? तर उत्तर, संघटना स्वातंत्र्य। मित्रांनो, हे जे संघटना स्वातंत्र्य आहे ते 19(1)(c) मध्ये दिले आहे, आणि 19 हे जे कलम आहे ते भारतीय घटनेतील स्वातंत्र्याचे हक्क जे की 19 ते 22 मध्ये दिले आहे, त्यामधलं एक कलम आहे 19, ज्यामध्ये 7 हक्कांचे संरक्षण दिले होते। परंतु 19(1)(f) जे आहे ते रद्द झाले, ज्यामध्ये संपत्तीचा हक्क होता। 44वी घटना दुरुस्तीने ते रद्द करण्यात आले। तर सध्या 19 मध्ये 6 हक्काचे संरक्षण आहे। त्यामध्ये 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, 19(1)(b) मध्ये शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, 19(1)(c) मध्ये जो की आपला प्रश्न आहे, तर यामध्ये संघटना किंवा संघ स्थापण्याचे स्वातंत्र्य आहे, 19(1)(d) मध्ये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, 19(1)(e) मध्ये राहण्याचा व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, 19(1)(f) मध्ये जो की रद्द झालाय, संपत्तीचा हक्क होता, 44वी घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आला, आणि 19(g) मध्ये कोणताही पेशा आचरणाचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य। आणि हे जे 6 हक्काचे संरक्षण आहे ते फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, परदेशी लोकांना नाहीये। यानंतर प्रश्न दुसरा, भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश याविषयी मार्गदर्शन आहे? तर उत्तर, परराष्ट्र धोरण। या ठिकाणी 51 विचारलं तर परराष्ट्र धोरण, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन आहे। आणि जर 51(a) जर म्हटलं तर मूलभूत कर्तव्य आहे। मित्रांनो, मूलभूत कर्तव्य हे घटनेमध्ये सुवर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आले। त्यासाठी 42वी घटना दुरुस्ती 1976 ला घटनेत नवीन भाग 4 समाविष्ट करण्यात आला।
आणि याचे जे कलम आहे ते 51A आहे, ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आली आहे. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती, त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये आणि 11वे म्हणजेच के हे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. थोडक्यात मूलभूत कर्तव्य कोणकोणते आहेत ते बघूया, कारण की प्रश्न जर आला तर असा येईल की खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही, तर तुम्हाला माहीत असेल कोणतं आहे तर ते ओळखण्यासाठी सोपं जाईल. प्रश्न कसाही आला तरी देखील तो हँडल करता येईल. तर मित्रांनो, पहिले मूलभूत कर्तव्य आहे घटनेचे पालन व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. कर्तव्य दुसरं, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून अनुकरण करणे. कर्तव्य तिसरे, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. कर्तव्य 4, देशाचे संरक्षण करणे, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 5, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेस सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. कर्तव्य नंबर 6, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. 7, वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. कर्तव्य नंबर 8, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10, व्यक्तिगत व सामुदायिक कार्यांच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वे, जे की 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये घेण्यात आले, ते म्हणजे आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे मूलभूत कर्तव्य आहे 11. आणि हे जे ते 51A या कलममध्ये भाग म्हटलं तर 4A यासाठी समिती होती, स्वर्णसिंह समिती, आणि घटना दुरुस्ती 82वी 1976 मध्ये. मित्रांनो, मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या मूळ घटनेत नव्हते. यानंतर प्रश्न तिसरा, अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते, तर उत्तर आहे मूलभूत हक्क. मित्रांनो, मूलभूत हक्क हे त्यानंतर घटना दुरुस्ती करून अमेरिकेच्या घटनेत घेण्यात आले आणि तेच मूलभूत हक्क आपण आपल्या भारतीय राज्यघटनेत देखील घेतलेले आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये दिले आहे. भाग 3लाच भारताची मॅग्ना कार्टा म्हणतात आणि भाग 3चा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स हे आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतले आहे आणि ते भाग 3 आणि कलम 12 ते 35 मध्ये आहे. मूलभूत हक्काचे वर्गीकरण भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत अधिकार उपलब्ध आहे. पहिला, समतेचा हक्क कलम 14 ते 18. नंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. 3, पिळवणुकीविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. 4, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. 5, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 व 30. 6, घटनात्मक उपयोजनाचा हक्क कलम 32. मित्रांनो, यानंतर प्रश्न चौथा, राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते, तर उत्तर आहे सभापती. मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि तेच सभागृहातील कामकाजांचे नियमन करतात. प्रश्न 5वा, आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
लोकांकडून निवडल्या जातात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.